सर, माझा अजून एक प्रश्न होता. थायरॉइडची ट्रीटमेंट कशा स्वरूपाची असते किंवा थायरॉइड झालेल्या मुलाच्या पालकांना तुम्ही काय सल्ला द्याल? तर सगळ्यात महत्त्वाचा सल्ला आहे की थायरॉइड झाला म्हणून घाबरून जायचं नाही. हो. तर काय आहे, आपल्या समाजात भरपूर गोष्टी ह्या म्हणजे चुकीच्या पसरवल्या गेलेल्या आहेत. तर थायरॉइडचा आवाज ऐकलं की सगळे घाबरून जातात की काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला, मोठा आजार झाला, आता कसं होणार, काय होणार. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की थायरॉइडचा जरी प्रॉब्लेम डिटेक्ट झाला तरी घाबरून न जाता त्याचं योग्य पद्धतीनं योग्य तज्ज्ञांकडून सल्ला घेऊन ट्रीटमेंट जर केली तर त्या बाळाला काही त्रास होत नाही. त्यामध्ये एकदा आपण ट्रीटमेंट एकदा चालू केली की साधारण 2 महिन्यातनं 4 महिन्यातनं त्या बाळाचं वजन उंची कसं वाढतंय, त्याची थायरॉइडची लेवल कमी जास्त कशी होतीये, त्याचं बाकी वाढ, मेंदूची वाढ कशी होतीये किंवा त्याचं ओव्हरऑल इंटरॅक्शन तुमच्याशी कसं आहे हे बघून त्याची गोळीची ट्रीटमेंट बदल करणं किंवा त्याला जे काही औषधोपचार लागतात ते योग्य पद्धतीनं बदल करणं गरजेचं आहे. मोठ्या माणसांमध्ये आणि लहान मुलांमध्ये हाच सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे. कारण मोठ्या माणसांमध्ये गरज डोसची ही साधारण जवळपास एकच असते, पण वाढीच्या वयामध्ये थायरॉइड ग्रंथीचा जो आपल्याला गरज असते ती कमी जास्त होऊ शकते. त्यानुसार त्याचा डोस देणं, त्या पद्धतीनं त्याची ट्रीटमेंट करणं हेच फार महत्त्वाचं आहे. म्हणजे एखाद्या तारेवरची कसरत आहे, ती योग्य पद्धतीनं जर केली तर ते बॅलन्स व्यवस्थित होतं. त्यामुळे आपण जे डॉक्टरांनी तुमचा सल्ला दिला आहे त्या पद्धतीनं 3-4 महिन्यातनं 6 महिन्यातनं जे फॉलोअप असतो तो योग्य पद्धतीनं घेणं आणि त्यावेळी ते तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांचा डोस कमी जास्त करणं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यात अशी आहे की नवजात बालकाला जर थायरॉइड डिटेक्ट झालं तर त्याला जी गोळी चालू केली आहे ती चुकून सुद्धा बाळ 3 वर्षाचं होईपर्यंत स्वतःहून बंद करायचं नाही. भरपूरदा असं दिसतं की ट्रीटमेंट चालू होती पण काही ना काही कारणांनी आई वडील ती गोळी बंद करतात आणि मग परत येतात. पण तो परत जो वेळ आपला महत्त्वाचा वाया जातो त्यामध्ये बाळाचं नुकसान होतं. त्यामुळं जन्मजात जर डिटेक्ट झालं तर साधारण 3 वर्षापर्यंत न चुकता आपण ट्रीटमेंट चालू ठेवतो. 3 वर्षाच्या वेळी काही तपासण्या जशी आपण चर्चा केली, सोनोग्राफी आणि हे बघून बंद करून त्या बाळाचं कसं राहतं हे बघून त्याचा डिसिजन पुढं आपण नंतर घेतो. तर जे लहान मुलांचे थायरॉइड स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत त्यांच्याकडून तुम्ही योग्य पद्धतीनं ट्रीटमेंट घेतली तर त्या थायरॉइडमुळे मुलाच्या आयुष्यावर काहीही प्रॉब्लेम होऊ शकत नाही. ओके, थँक्यू.